विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज केमिस्ट्रीचा सॅम्पल पेपर लगेच तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे बरं का आणि लगेच तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करणार आहे. बरं ठीक आहे. माझी इच्छा काय बघा मी तुम्हाला सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या, की केमिस्ट्रीचा पेपर तुम्ही अभ्यास तर परफेक्ट केला रे. टार्गेट काय माहिती का, की तुम्ही मला माहिती आहे, तुम्ही पहिल्यांदा शोधणार आहे डेफिनिशन्स आहेत. भरपूर डेफिनिशन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे डिस्टिंग्विश फेव्हरेट क्वेशन तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला सांगू का? चला तुमचा वेळ घेत नाहीये. मी पेपर जरा एक्सप्लेन करतो बरं का. हा तुमचा पेपर आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला डायरेक्टली सेक्शन डी दाखवतोय. 2 मिनिटात तुमचा कॉन्फिडन्स फक्त वाढवतो बरं का मी लक्षात घ्या. तुम्ही याचे स्क्रीनशॉट वगैरे नंतर काढून घ्या. इथे तुम्हाला दिसतंय का रे? डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी हमखास येणारा प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो सोल्युशन मधलं न्यूमेरिकल आहे. बफर सोल्युशन बद्दल विचारलंय. तुम्हाला सांगतो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स विचारलंय. ओके, ॲप्लिकेशन विचारलंय. पण मेन सांगू का? व्हिच नॅनोमेटल इस यूज्ड विथ द टायर टू इन्क्रीज द लाईफ ऑफ द टायर? सीईटीचाच प्रश्न आहे. कालच्या माझ्या ऑर्गॅनिकच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी ह्या दोन्ही प्रश्न घेतलेले आहेत. ओके. मग चला डेफिनेशन आहेत. बरं अजून बघा वुड्स फिटिंग ऑर्गॅनिकच्या रिएक्शनमध्ये घेतलंय. हे पण आय मध्ये दिलंय. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. डिफाइन नॅनो टेक्नॉलॉजी, डिफाइन ग्रीन केमिस्ट्री. मी तुम्हाला सांगतो किती डेफिनेशन आहेत. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनच्या डेफिनेशन्स आहेत. मी तुम्हाला सांगतो ऑस्मॉसिस, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, डेल्टा एच, डेल्टा यू सगळे जे आय-एम-पी क्वेशन दिले तेच असणार आहे. बरं ठीक आहे. तुमचा तर वेळ घेत नाहीये मी. नेहमीप्रमाणे इन्स्ट्रक्शन्स आहेत. एटॉमिक नंबर बघा क्रोमियम, Fe इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर काढताना एटॉमिक नंबर लागतात. ते इन्स्ट्रक्शनमध्ये पहिल्या पेजवर दिलेले असतात लक्षात घ्या. बरं आता सेक्शन ए म्हणजे काय? एम-सी-क्यूज. थोडंसं ना तुम्हाला झूम करावं लागेल पेपरच्या बाबतीत बरं का लक्षात घ्या. इथे जर प्रिंट क्लिअर नाहीये. पण तुम्हाला सांगतो कॉम्पोनंट्स ऑफ द नायट्रोम अलॉय विचारलंय. नावातच आन्सर आहे लक्षात घ्या. बरं अजून कुठे प्रॉब्लेम वाटतोय का? नाहीये. ओके. ग्रीन केमिस्ट्री वॉज कॉइन्ड बाय तुम्हाला माहिती आहे सायंटिस्टचं नाव लिहायचंय. बरं उत्तर कशाला तुम्हाला सांगायचे आहेत? इथं जरा सांगतो. राइट द नंबर ऑफ कार्बन एटॉम प्रेझेंट इन द रिंग ऑफ एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम पॉलिमर. Arrange the following compounds in increasing order of boiling point. Structure of methyl carbinol. अल्कोहोल मधली nomenclature system आहे. Name the radioactive element in lanthanides. चला हा झाला क्वेश्चन नंबर 2. VSA 8 मार्काचे प्रश्न. सेक्शन बी इथे दिलेला आहे लक्षात घ्या. यातले 8 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे. डेल्टा एच, डेल्टा 2, डेल्टा एच, डेल्टा यू मध्ये रिलेशन. हे सगळे आययुपीसी नॉमेनक्लेचर कोऑर्डिनेशन कंपाउंड मधलं हे मी घेतलेलं आहे. हा प्रश्न कालच्या आपण ऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स मध्ये घेतलेला आहे. झिंक अमाल्गम HCl ओके नेम रिएक्शन टिपिकल नेम रिएक्शन आहे. आता सेक्शन सी मधले बघा. हे सेक्शन सी आहे. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. ओके मी थोडंसं अजून बाजूला सरकू का? ओके आता ठीक आहे म्हणजे मला बाहेर जावं लागतं याच्यामध्ये आपण. सेक्शन सी आणि त्याच्यानंतर सेक्शन डी. मग आता परत जरा रिवाइज करतो रिटर्न हे करतोय सेक्शन डी सेक्शन सी त्याच्यानंतर सेक्शन बी आणि क्वेश्चन नंबर 2 तो सेक्शन ए चा पार्ट आहे लक्षात घ्या. ओके. मग चला ऑल द बेस्ट. छान पेपर लिहा. पेपर कसा गेला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ऑल द बेस्ट.